आताची सर्वात मोठी अपडेट, पीक विमा जमावण्यास सुरुवात। आज 9 वाजेपर्यंत हेक्टरी 35,000 रुपये पैसे खात्यामध्ये टाकलेले लगेच तुम्ही तपासा। कृषी मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय आणि केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून जे की शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 35,000 रुपये 2400 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन काही शेतकऱ्यांना 8 ते 25 तर काही शेतकऱ्यांना 35,000 रुपये एप्रिलपासून पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। तर अनेक शेतकरी बांधवांना SMS देखील इथं आलेले आहे। लगेच तुम्ही तुमचा खात्यामध्ये पैसे आले की नाही लगेच SMS चेक करा। आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू। यामध्ये सर्वप्रथम नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ तर आता 36,000 रुपये याप्रमाणे। तर काही जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये प्रमाणे मिळत आहे। तर आता कोणाला इथं पीक विमा मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे, नवीन नियम काय आलेला, नवीन अटी यामध्ये जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तरच पीक विमा इथं तुम्हाला येणार आहे। ज्यांचे नुकसान नोंदवले गेलेले आहेत तर अशांना पीक विमा इथं मिळणार आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं देण्यात येत आहे। बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। डीबीटीद्वारे पैसे इथं येत आहे। ई पीक पाहणीवर योग्य पिकाची नोंद असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे। आता एप्रिल महिन्यात सुरू आहे, आजपासून वाटप इथं सुरू झालेलं आहे 2400 कोटी रुपयाचा पीक विमा। आता यामध्ये जे काही सर्वप्रथम जे काही पश्चिम महाराष्ट्र, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काही निधी इथं आलेला आहे, पुण्यामध्ये 120 कोटी, सातारामध्ये 85 कोटी, सांगलीमध्ये 90 कोटी, कोल्हापूरमध्ये 80 कोटी, सोलापूरमध्ये 110 कोटी। तर याप्रमाणे पीक विमा वाटप इथं सुरू। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे झालेले आहे। यानंतर येते मराठवाडा विभाग। तर मराठवाड्यामध्ये येते आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 130 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे। बीडमध्ये 150 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। लातूरमध्ये 120 कोटी रुपये, नांदेडमध्ये 140 कोटी रुपये, परभणीमध्ये 100 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 75 कोटी रुपये, जालन्यामध्ये 95 कोटी रुपये। तर आता मराठवाडा विभाग झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे। यानंतर येते आपलं विदर्भ। विदर्भामध्ये येते आपलं नागपूरमध्ये 110 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 120 कोटी रुपये, 125 कोटी रुपये। यानंतर यवतमाळमध्ये 160 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 100 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 115 कोटी रुपये, वाशिममध्ये 85 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 70 कोटी रुपये। तर हा आपला विदर्भ झाला। काय झाला? विदर्भ। यानंतर येते आपलं चंद्रपूरमध्ये 90 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 65 कोटी रुपये। यानंतर येते आपलं उत्तर महाराष्ट्र। नाशिकमध्ये 140 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 150 कोटी रुपये, जळगावमध्ये 130 कोटी रुपये, धुळेमध्ये 80 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 70 कोटी रुपये। तर आता बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा शेतकरी बांधवांना इथं देण्यात येत आहे। तर आता नंदुरबार झालेलं आहे आपलं। तर हेक्टरी आपलं 8 ते 25 ते 35,000 रुपये जे की याप्रमाणे हेक्टरी इथं येत आहे। सर्वच जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आज रात्री 9 वाजेपर्यंत पीक विमा इथं जमा होणार आहे। ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्या पीक विमा कंपनीला। तर हे तुमच्या तालुक्याचे ठिकाणी राहते। सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा प्रतिनिधी आहे, पीक विमा कंपनी आहे, तिथं लिखित अर्ज द्या तुम्ही, किंवा 144447 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करा की आम्हाला पीक विमा आलेला नाही, कोणते पिकाचं तुम्ही पीक विमा काढलेला होता, तुम्हाला कोणत्या कारणामुळे पीक विमा आलेला, सविस्तर माहिती तुम्हाला दिल्या जाईल। आता यामध्ये कोणाला पैसे मिळत नाही आहे, यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही आहे, ज्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, याचप्रमाणे अर्ज अपूर्ण असेल तर असे जे की यामध्ये आहेत। याचप्रमाणे ई पीक पाहणी न केलेले शेतकरी बांधव, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले नाही, यादीमध्ये नाव नाही, तर अशा लाभार्थ्यांना पीक विमा इथं येणार नाही। ज्यांचे ई पीक पाहणी पंचनामे दोन्ही आवश्यक आहे, यामध्ये ई पीक पाहणी केलेली देखील आवश्यक आहे आणि पंचनामे देखील झालेले असणे आवश्यक आहे। तर यांसाठी लेखी अर्ज म्हणून तुम्हाला एक डेमो देत आहे। प्रति लिहायचं आहे पीक विमा कंपनीचे नाव नाही लिहिलं तरी चालेल, तुमचा तालुका जिल्हा लिहा। पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत मी खालील सही करणारा शेतकरी नम्र विनंती करतो की मी चालू हंगामातील जो काही आपला पीक विमा आहे भरलेला आहे, मात्र अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। याचप्रमाणे माझी माहिती पुढील प्रमाणे आहे। यामध्ये तुमचं संपूर्ण नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा,
पिकाचे नाव, गट क्रमांक, खाते क्रमांक, अर्ज क्रमांक, बँक खाते क्रमांक व्यवस्थित तुम्हाला द्यायचे आहे. मी पीक पाहणी पूर्ण केलेली आहे. पंचनामे देखील माझे झालेले आहेत. तर असं तुम्हाला जे काही अर्जामध्ये ते लिहायचं आहे. स्वाक्षरी लिहा, नाव, दिनांक, मोबाईल नंबर लिहून त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, जे की तुम्ही पॉलिसी नंबर असला तरी चालेल किंवा पीक विम्याची पावती तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्या. त्यासोबत तुम्हाला 7/12/8 ई पीक पाहणी केल्याचा स्क्रीनशॉट, पंचनामे झाल्याचा पुरावा, मोबाईल नंबर इथे लागणार आहे. सर्व कागदपत्र जोडून तुम्हाला द्यायचे आहे. कागदपत्र स्पष्टपणे ओळखू आले पाहिजे. तर आजपासून जो काही रखडलेला बरेच दिवसांत पीक विमा वाटप आहे सुरू झालेला आहे. 2400 कोटी रुपयाचा. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 8, 25 ते 35,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांना SMS देखील सुटलेले आहे. लगेच तुम्ही खाते तपासा.